त्यानंतर पहा प्रश्न a/6 बरोबर 13 तर एची किंमत किती? a/6 म्हणजेच काय, हे भागाकारमध्ये आहे, a भागिले 6. मग हे उजव्या बाजूमध्ये जाताना काय होणार आहे, 13 गुणिले 6 होणार आहे. 13 6 किती येणार आहे, 78. मग पहा बरोबर उत्तर कुठे दिलं आहे, 4 नंबरच्या पर्यायामध्ये. याला तुम्हाला टिक करावं लागेल. भागाकारमध्ये असलेलं गुणाकारमध्ये बदल होणार आहे, गुणाकारचं भागाकारमध्ये बदल होणार आहे. त्यानंतर पहा पुढील प्रश्न 32 बरोबर n/2. छेद म्हणजेच काय, भागिले 2. तर यांची किंमत किती? मग आता काय येणार आहे, दोघांचा गुणाकार. 32 गुणिले 2 मग किती येणार आहे, 64. 2 नंबरचा पर्याय योग्य आहे. यालाच तुम्हाला गोल करावं लागणार आहे. त्यानंतर पहा आता शाब्दिक गणिते आहेत. आता आपल्याला शाब्दिक गणितामध्ये समीकरण तयार करायचं आहे. दिलेल्या माहितीचा उपयोग करून आपल्याला समीकरण तयार करायचं आहे, इक्वेशन तयार करायचं आहे आणि आपल्याला उत्तर शोधायचं आहे. तर पहा काय सांगितलेलं आहे माहिती. मनीषाचे 4 वर्षापूर्वीचे वय 15 वर्षे होते. यावरून तिचे आजचे वय किती? तर पहा मनीषाचं वय आपण आजचं x मानूयात. मग 4 वर्षापूर्वी तिचं वय किती होतं? 4 वर्षापूर्वी म्हणजे x वजा 4 करावं लागेल. 15 वर्ष होते असं आपल्याला माहिती दिलेलं आहे. तर पहा मनीषाचे 4 वर्षापूर्वीचे वय 15 वर्ष होते. म्हणजेच काय, आजचं वय जर आपण x मानलं तर 4 वर्षापूर्वी काय करावं लागेल आपल्याला, वजा 4 करावं लागेल, 15. मग आता आजचं वय काढण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, या 4ला इकडे पाठवायचं आहे. म्हणजे उजव्या बाजूकडे पाठवताना काय होणार आहे, 15 अधिक 4 होणार आहे. मग 15 अधिक 4 किती येणार उत्तर, 19. म्हणजे मनीषाचे आजचे वय किती आहे, 19. अशा प्रकारे हे असणार आहे आपलं योग्य उत्तर. यालाच तुम्हाला टिक करायचं आहे. आधी दिलेल्या माहितीचा वापर करून आपल्याला अशा प्रकारे समीकरण म्हणजे इक्वेशन तयार करून घ्यायचं आहे आणि आपलं उत्तर हे शोधायचं आहे. त्यानंतर पहा पुढील प्रश्न. अन्वितकडे काही म्हशी होत्या. बाजारातून त्याने 10 म्हशी विकत आणल्यावर त्याच्याकडे 55 म्हशी झाल्या. तर एकूण किती म्हशी होत्या? तर अन्वितकडे एकूण किती म्हशी होत्या? तर पहा अन्वितकडे काही म्हशी होत्या म्हणलेलं आहे. मग आपल्याला काय करायचं आहे, काही म्हशी होत्या त्याच्यामध्ये आपल्याला x मानायचं आहे त्याला. मग त्यामध्ये काय केलं त्यांनी, आणखी 10 म्हशी विकत आणल्या. आणखी 10 म्हशी विकत आणल्या म्हणजे आधीच्या म्हशीमध्ये ते मिळवल्यावर एकूण किती झाले, आता ते 55 झाले. एकूण किती झालेले आहेत, 55 झालेले आहेत. म्हणजे त्याच्याकडे काही म्हशी होत्या, त्याने बाजारातून 10 विकत आणल्या आणि दोन्ही मिळून किती झाल्या, आता एकूण 55 म्हशी झाल्या. अशा प्रकारे हे आलं आपलं समीकरण. मग आता आपल्याला काय विचारलंय, तर अन्वितकडे एकूण किती म्हशी होत्या म्हणजे आधीचं आपल्याला विचारलं आहे. म्हणजे आपल्याला हे काढायचं आहे. मग हे काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, 55 वजा 10. मग किती येणार आहे उत्तर, पहा 45. म्हणजे अन्वितकडे आधी किती म्हशी होत्या, एकूण 45 होत्या. त्यामध्ये 10 मिळाल्या, 55 झाल्या. अशा प्रकारे 2 नंबरचा पर्याय इथे योग्य असणार आहे विद्यार्थ्यांनो. त्यानंतर पहा प्रश्न. स्वातीने प्रत्येकाला 5 लाडू याप्रमाणे वाटल्यावर 20 जणांना पुरले तर स्वातीकडे एकूण किती लाडू होते? तर पहा तिने प्रत्येकाला किती लाडू वाटलेले आहेत, 5 लाडू. आणि किती जणांना पुरले, 20 जणांना. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, दोघांचा गुणाकार करावं लागेल. 20 5 100. तर अशा प्रकारे एकूण तिच्याकडे किती लाडू होते, 100 लाडू. त्यानंतर पुढे प्रश्न पहा. मंगेशकडे काही रुपये होते, त्याला आपण x मानूयात. बाबांनी त्याला 8 रुपये दिल्यावर त्याच्याकडे 23 रुपये झाले. तर मंगेशकडे एकूण किती रुपये होते? बाबांनी त्याला किती रुपये दिले, 8 रुपये. मग आता किती झाले, 23 रुपये. मग त्याच्याकडे किती रुपये होते हे काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, 23 वजा 8 करावं लागेल. मग पहा किती येणार आहे उत्तर, 15 येणार आहे उत्तर. 15 मध्ये 8 मिसळल्यावर 23 येतं. 15 8 23. मग अशा प्रकारे किती येणार उत्तर, 15. मंगेशकडे आधी किती रुपये होते, 15. बाबांनी 8 रुपये दिल्यावर एकूण 23 रुपये झाले. अशा प्रकारे अगदी सोपे प्रश्न असतात विद्यार्थ्यांना. फक्त आपल्याला समीकरण नीट तयार करायचं आहे आणि उत्तर हे शोधायचं आहे. पुढील प्रश्न पहा. 10 पेनची किंमत 50 रुपये तर एका पेनची किंमत किती? 10ची किंमत 50 रुपये तर एकाची किंमत करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, एकूण किंमत भागिले एकूण वस्तू. मग अशा प्रकारे पहा उत्तर काय येणार आहे, 5. 10 5 50. एका पेनची किंमत किती असणार आहे, मग 5 रुपये. त्यानंतर पहा प्रश्न. संतोषकडे काही शेळ्या होत्या. बाजारात त्यातील 38 शेळ्या विकल्यानंतर 150 शेळ्या शिल्लक राहिल्या. तर संतोषकडे एकूण किती शेळ्या होत्या? तर इथे आपल्याला आधी समीकरण तयार करायचं आहे. संतोषकडे काही शेळ्या होत्या त्याला आपण x मानायचं आहे. बाजारात त्यातील 38 शेळ्या त्यांनी विकल्या म्हणजे x मधून 38 कमी झाले. म्हणजेच काय करावं लागेल, आपल्याला वजा करावं लागेल. मग किती उरले, 150. मग आता आपल्याला ह्याची किंमत करण्यासाठी या दोघांची बेरीज करायची आहे. मग पहा 8शी 8 येणार आहे.
आणि 5 आणि 3 8 आणि 1 188 शेळ्या त्याच्याकडे होत्या. अशा प्रकारे 2 नंबरचा पर्याय बरोबर असणार आहे. यालाच तुम्हाला टिक करायचं आहे. जर तुम्हाला हा प्रश्न समजला तर तुम्ही डायरेक्ट हे दोघांचं बेरीज देखील करू शकता. शेळ्या विकल्या म्हणजे कमी झाल्या आणि राहिल्या इतक्या आणि एकूण किती होणार आहे ते काढण्यासाठी या दोघांचीच बेरीज आपल्याला करावं लागणार आहे. त्यानंतर पहा पुढील प्रश्न. मीनाने घरी लोणचे तयार केले व काही बाटल्यांमध्ये भरले. त्या बाटल्यापैकी 8 बाटल्या लोणचे मैत्रिणीने वाटल्यावर घरी 15 बाटल्या लोणचे शिल्लक राहिले तर एकूण किती बाटल्या लोणचे तयार केले. तिने लोणचे तयार केले, काही बाटल्यामध्ये भरले. त्या बाटल्यांपैकी 8 बाटल्या लोणचे तिने काय केले, मैत्रिणीने वाटले आणि 15 शिल्लक राहिले. मग आता एकूण किती असणार आहे, 15 अधिक 8. मग पहा 8 आणि 5 13 3 झाले 23. अशा प्रकारे एकूण बाटल्या किती तयार केल्या त्यांनी, 23 बाटल्या लोणचे त्यांनी तयार केले होते. अशा प्रकारे 4 नंबरचा पर्याय बरोबर आहे. तर पहा विद्यार्थ्यांनो, समीकरण आधारित हे जे काही प्रश्न आहेत हे आपल्याला अशा पद्धतीने सोडवायचे आहेत. तर आता आपण पुढील व्हिडिओमध्ये एकमान पद्धत याचे आपले जे काही प्रश्न आहेत ते आपण सॉल्व्ह करणार आहोत. तर भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.